श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल शिवराज येथील फायरिंगच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। 17 जानेवारी 2025 रोजी काष्टी ते नगर रोडवरील हॉटेल शिवराज येथे रात्रीच्या सुमारास वैभव चौधरी आणि त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी इस्मांनी हॉटेलमध्ये भांडण करत हॉटेलच्या काचा फोडल्या। साई मदने याने यावेळी कारमधून कट्टा आणून तो कट्टा वैभव चौधरी यानं घेऊन अनोळखी 4 इस्मांच्या दिशेनं जीवेठार मारण्याच्या उद्देशानं 3 राऊंड फायर केले। याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। अग्निशस्त्राचा वापर करत झालेल्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत कारवाईसाठी सूचना देत पथकास रवाना केलं। पथक तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित गुन्हा तेजस सुर्वे राहणार शिरूर याने केला असून तो सध्या तरडोबाची वाडी रोड शिरूर येथे गोरबा मंदिराजवळ आहे। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयित आरोपीस पाठलाग करून ताब्यात घेतला। त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने तेजस सुर्वे असं सांगितलं। तर पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेत गुन्ह्यातील इतर अनोळखी साथीदारांबाबत विचारणा केली असता त्यानं हा गुन्हा पवन भंडारे, पंकज नाटकर, पवन भंडारे याचे 2 अनोळखी मित्र यांच्यासोबत केला असल्याची माहिती दिली। ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करतायत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे।